आपण पाहत आहात सत्यदर्शन न्यूज। जरांगे पाटलांना देवेंद्र फडणवीस यांचा मध्यरात्री 3 वाजता फोन। राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला मध्यरात्री 3 वाजता फोन केला असा मोठा गौप्यस्फोट मनोज जरांगे पाटील यांनी केला। देवेंद्र फडणवीस यांनी आधी रात्री 1 वाजता फोन केला पण तो मी घेतला नाही। फडणवीसांच्या कार्यकर्त्यांनी आग्रह धरल्यामुळे रात्री 3 वाजता फडणवीस यांचा फोन घेतला असल्याचा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला। फडणवीसांनी मराठा आंदोलकावरील गुन्हे मागे घेत असल्याचं म्हटलंय। तसेच त्यांचा मला फोन आला होता, गुन्हे मागे घेत असल्याबद्दल त्यांनी सांगितलं। फडणवीस माझ्याशी बोलले, आपण काही पोटात ठेवत नसतो असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले। आमच्या लोकांनी मला मराठ्यावर गुन्हे दाखल करणं सुरू असल्याचं दाखवलं। एकीकडून सांगायचं आता काही होणार नाही, पण मी मात्र समाजाची भूमिका घेऊन जाईल। 24 तारखेला काहीही होऊ शकतं असा इशाराच त्यांनी दिला। मी काय सगळे मागे घ्यायला लागलो, त्याच्यावर त्यांनी फोन करून सांगितलं ना, बोलले ना ते माझ्याशी, परत बोलायचं नव्हतं तरी फडणवीसांचा फोन झाला त्यात काय मी काय आपल्या पोटात काव काय ठेवत नाही आपण। त्याने रात्री 3 वाजता केला, मी 1 वाजता घेतला नाही, म्हणलं मन त्यांचं नाही जुळायचं आपल्याला नको नाही म्हणले बोलात लागलं। त्यांचे लोक येऊन बसले, त्यांनी सांगितलं होतं तिथून पुढं काय होणार नाही, बीडचं असं होईल, बीडचं एसपीला बोलतो, कोणत्या नांदेडचं एसपी, जालन्याचे एसपीला लय त्रास दिले, खूप पोरांना हे झालं, नाही होणार म्हणे काय झालेलं